फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेली या यूट्यूब चॅनलवरती। काल आपण बघितलं होतं की आपण राजा राणी फर्माचा वापर करून कटोरी ब्लाऊजची कटिंग केली होती। आज त्या आपण ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लाऊजचा फ्रंट साईडचा पार्ट तयार करून घ्यायचा आहे। काल आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर हे फेविकॉलच्या मदतीने ते पण एकावरती एक चिकटवून घेतलं होतं, म्हणजे की आपल्या जेणेकरून आपला ह्या सर्व बाजूंनी टिप मारायचा वेळ वाचेल। आता आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। त्याआधी आपल्याला पाहायचं आहे की आपली जी लाइनिंग आहे त्यापासून कुठे असा एक्स्ट्रा जर कपडा असेल तर ते आपल्याला कट करून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपल्याला सर्व पार्ट तयार करून घ्यायचे आहेत। एक्स्ट्राचा जो बाहेर निघत असलेला पार्ट आपल्याला सर्व कट करून घ्यायचा आहे। मी इथे सर्व पार्टचं साईडचा भाग जो आहे तो कट करून घेतलेला आहे आणि चिकटवल्यामुळे तुम्ही बघू शकता की आपले सर्व पार्ट कसे एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये तयार झालेले आहेत। आपण जर ह्याला शिवून घेतलं असतं तर आपली एवढी छान फिनिशिंग आली नसती। चला आता आपण हे स्टिच करूया। आता आपल्याला डावी आणि उजवी बाजू बघण्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला हे पुढच्या साईडचे जे पार्ट आहे ते असे समोरासमोर ठेवून आपल्याला डावी आणि उजव्या बाजूचे भाग तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपले एकाच साईडचे दोन पार्ट होणार नाहीत, पण आपण हे चिकटवल्यामुळे आपल्याला तो प्रॉब्लेम येणार नाही। आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला ही कटोरी आहे ती कटोरी इथं स्टिच करायची आहे। त्यासाठी आपल्याला ही इथं जो ऑलरेडी त्यांनी डास दिलेला आहे तो असा एकदम प्रॉपर कोपरा असा पकडून हे आपल्याला याच्यावरती स्टिच मारून घ्यायचे आहे। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सेम स्टिच करून घ्यायचं आहे। इथं आपली कटोरी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी पण कटोरी तयार करून घ्यायची आहे। मी इथं एक एक स्टिच मारत आहे, तुम्हाला इथं दोन दोन स्टिच मारून तयार करायचं आहे। हे पहा, मी इथे दुसरी पण कटोरी इथे तयार करून घेतलेली आहे। आता आपल्याला या कटोरीला कटोरीच्या जे साईडच्या या पट्ट्या आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत। ह्या अशा पद्धतीने आपल्याला हे एकावरती एक ठेवून इथं अशी टिप मारून घ्यायची आहे। आपण हा पार्ट जोडताना शक्यतो एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला कटोरीचा जो भाग आहे तो वरती आला पाहिजे। ह्या मेजरमेंट खूप ॲक्युरेट आहेत राजा राणी कोचिंगच्या फर्माच्या, त्यामुळे तुम्हाला इथं कुठंही कमी जास्त वगैरे असं काही होणार नाही। तुम्ही बघू शकता की ते प्रॉपर फिनिशिंगमध्ये हा पार्ट इथं अटॅच झालेला आहे। खाली किंवा वरच्या बाजूला कुठेही इथं कमी जास्त झालेलं नाही, दोन्ही पार्ट एकदम फेस टू फेस जुळलेले आहेत। अशाच पद्धतीने आपल्याला ह्या दुसऱ्या कटोरीचा पण हा पार्ट इथं जोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला कटोरी वरच्या बाजूला ठेवायची आहे जोडताना नेहमी, म्हणजे तुमची फिनिशिंग आणि तुमचा पार्ट पण एकदम व्यवस्थित जोडला जाईल।
इथं हा दुसरा पार्ट पण जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला याला क्रॉस पट्ट्या अटॅच करायच्या आहेत. ह्या आहेत आपल्या क्रॉस पट्ट्या, मेन फॅब्रिकच्या 2 आणि अस्तरच्या 2. सुरुवातीला आपल्याला मेन फॅब्रिकची क्रॉस पट्टी घेऊन अटॅच करायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला इथं ह्या पट्ट्या अशा ठेवून घ्यायच्या आहेत. इथं अशा पद्धतीने ही जोडायची आहे. आता ही इथं वरच्या बाजूला अशी न्यायची आणि आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता क्रॉस पट्टी पण आपली एकदम व्यवस्थित फेस टू फेस इथं अटॅच झालेली आहे. आता दुसरी क्रॉस पट्टी आपल्याला दुसऱ्या बाजूला इथं अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आहे. दोन्ही पार्टसाठीच्या ज्या क्रॉस पट्ट्या आहेत त्या आपण इथे दोन्ही अटॅच करून घेतलेल्या आहेत. आता प्रिया मॅम ज्या पद्धतीने शिकवतात त्या पद्धतीने त्या प्रत्येक पार्ट तयार झाल्यानंतर तिथं प्रेस करतात. त्यामुळे तुम्ही पण तसं प्रेस करून जर शिवलात तर तुमची पण फिनिशिंग एकदम व्यवस्थित येईल. मी इथं प्रेस करत नाही आहे कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल. आता आपल्याला याच्यावरती अस्तरच्या क्रॉस पट्ट्या अटॅच करायच्या आहेत. त्या कशा करायच्या ते मी सांगते. आपल्याला अस्तरची पण क्रॉस पट्टी फेस टू फेस या आपण जी मेन फॅब्रिकची क्रॉस पट्टी जोडली आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायच्या दोन्ही पण. तुम्ही असे दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवून जर तयार केलेत तर तुम्हाला अजिबात इकडचा पार्ट इकडे असा काही होणार नाही आणि एकदम न चुकीता व्यवस्थित तुमचे ब्लाऊजचे दोन्ही डावी आणि उजव्या बाजूचे पार्ट तयार होतील. आता हे असं ठेवल्यानंतर आपल्याला इथं ह्या खालच्या बाजूला दोन्ही क्रॉस पट्ट्याला टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथं टिप मारली. अशाच पद्धतीने आपल्याला इथं पण टिप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला ही क्रॉस पट्टी अशी उकलून इथं खालच्या बाजूला इथं अटॅच करायचं आहे. म्हणजे आपली फिनिशिंग लुक अशी दिसेल. आता ते कसं करायचं ते मी सांगते. आता आपली ही क्रॉस पट्टी इथं आपण जोडून घेतलेली आहे. आता ही ओपन करायची. त्यानंतर हा जो वरचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करत आणायचा आहे आणि तो याच्यामध्ये असा ठेवायचा. ही क्रॉस पट्टी इथं वरच्या बाजूला अशी न्यायची आहे आणि आपली जी ही क्रॉस पट्टीची टीप आहे याच्यावरती बरोबर हा पार्ट ठेवून आपल्याला इथं पण टिप मारून घ्यायची आहे. आपल्याला थोडंही कमी जास्त करायचं नाहीये. व्यवस्थित ह्या टिपावरती ही क्रॉस पट्टी ठेवून आपल्याला याच्यावरून आणखीन एक टिप मारायची आहे. आता आपली ही टिप मारून झालेली आहे. आपल्याला ह्या बाजूने इथून ही सर्व कपडा बाजूला काढून घ्यायचा आहे.
तुम्ही इथं बघू शकता आपली क्रॉसपट्टी इथं अटॅच करून झालेली आहे. मेजरमेंट खूप ॲक्युरेट आहे. तुमचा कुठलाही पार्ट एकदम मागे पुढे वगैरे असं काही होणार नाही आहे. आता आपल्याला अशाच पद्धतीने ही पण क्रॉसपट्टी इथं अटॅच करायची आहे. ही ओपन करायचं, हे फोल्ड करायचं, याच्यामध्ये ठेवायचं. ही क्रॉसपट्टी याच्यावरती ठेवायची या टिपावरती आणि याच्यावरून आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे. खालची क्रॉसपट्टी याला अटॅच होईल. आता हे उकलायचं. आता आपला ह्या कटोरीचा डावा आणि उजवा भाग प्रॉपर पद्धतीने तयार झालेला आहे. हा जे कोणाबाहेर येतं हा कट करून घ्यायचा. आता ह्याच्यावरती आपल्याला हुकाची आणि लुकाची पट्टी दोन्ही अटॅच करून घ्यायच्या आहेत. मी सर्वात आधी लुकाची पट्टी हुकाची जी पट्टी आहे ती अटॅच करत आहे. खालच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने ही फोल्ड करायची आहे थोडीशी आणि इथं अशी ठेवून याच्यावरती आपल्याला इथं टिप मारायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथं टिप मारून घेतली. आता वरच्या बाजूला ही थोडीशी कमी पडत आहे, तर त्याने काही आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही, कारण आपल्याला आपल्या गळ्याची पुढची जी लेंथ आहे त्यामध्ये ती निघून जाईल. गळ्याची लेंथ आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी इथं आपल्याला नंतर गळा कट करून घ्यायचा आहे, ते मी तुम्हाला पुढं सांगते. आता आपल्याला याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे. इथं मी याच्यावरती दाबटीप मारलेली आहे. आता आपल्याला ही पट्टी खालच्या बाजूला फोल्ड करायची आहे आणि याच्यावरती पण आपल्याला आणखीन एक टिप मारून घ्यायची आहे. आपण ही पट्टी दुमडताना ह्या बाजूला इथं काट येत आहे, त्यातून दोरे निघत नाहीत, त्यामुळे ही ॲज इट इज अशीच दुमडायचे. तुम्ही जर पट्टी ही कट करताना इथं ह्या बाजूला काट नसतील तर तुम्हाला ही पट्टी दुमडताना ही अशी आतल्या साईडला फोल्ड करून नंतर याच्यावरून अशी टिप मारायची. इथं मी पण आता ही पट्टी लांब होते त्यामुळे मी इथं आतल्या साईडला फोल्ड करून ह्याच्यावरून इथं टिप मारते. अशा पद्धतीने ही थोडीशी आतल्या साईडला फोल्ड करायची आणि ह्याच्यावरून आपल्याला एक टिप मारायची. मी इथं टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला ही आपली हुकाची पट्टी जोडून झालेली आहे. आता आपल्याला लुकाची पट्टी इथं अटॅच करायची आहे दुसऱ्या भागाला. लुकाच्या पट्टीसाठी आपण मेन फॅब्रिकची एक आणि लायनिंगची एक अशा 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला एकावरती एक ठेवायच्या आहेत अशा पद्धतीनं. ही पट्टी आपल्याला ह्या पार्टच्या खालच्या बाजूने अटॅच करायची आहे. ही पण आपल्याला खालच्या बाजूने अशी थोडीशी इथं दुमडून घ्यायची आहे. त्यानंतर ही इथं अशी ठेवून ह्या भागाला इथं अशा पद्धतीने अटॅच करायचं आहेत.
आता आपल्याला ही पट्टी अशी पुढच्या बाजूला घ्यायची आहे. त्यानंतर ही अशा पद्धतीने इथं अशी फोल्ड करायची आणि आपल्याला ही या पट्टीवरती आणखीन एकदा अशी फोल्ड करायची आहे. तुमच्या लक्षात आले असेल, ही पट्टी एकदा अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची. त्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला ही जी इथं पट्टी दिसते, आपण इथं ही टिप दिसते, याच्यावरती आपल्याला ही आणखीन एकदा फोल्ड करायची आणि आपल्याला टिप ह्या पट्टीच्या बरोबर मधोमध मारायची, एक साईडला नाही मारायची. तुम्ही बघू शकता मी इथं टिप याच्याबरोबर मधोमध मारलेली आहे, कारण हे आपल्याला इथं हुक बसवण्यासाठी जे लूक असते ते आपल्याला इथं तयार करायचं आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगेन व्हिडिओमध्ये. आता आपल्याला ह्या ब्लाऊजचा पुढचा जो आपल्याला गळ्याची जेवढी उंची ठेवायची आहे तेवढ्या मापाने आपल्याला हा गळा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही जर मेजरमेंट घेतलं असेल तर त्या मेजरमेंटनुसार तुम्हाला पुढचा गळा कट करायचा आहे. मी कसं गळा कट करते हे तुम्हाला दाखवते. आपल्याला हे दोन्ही भाग अशा पट्ट्या एकाला एक जोडून असे एकावरती एक हे दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही मी इथं दुसऱ्या पार्टला पण इथं पायपिंग लावून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्या पार्टवरती आपल्याला इथं लूक तयार करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला इथं त्याच्या खुणा करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे बरोबर एकावरती एक ठेवून दुमडायचं आहे. त्यानंतर इथं अशी एक रेष ओढायची. त्यानंतर आपल्याला मधल्या खुणेवरती हे असं इथं ठेवायचं आहे. त्यानंतर इथं एक रेष ओढायची. त्यानंतर वरचा पार्ट पण ह्या मधल्या बाजूवरती ठेवायचा. त्यानंतर इथं फोल्ड जिथं होते तिथे एक आपल्याला खूण करून घ्यायची. अशा पद्धतीनं आपली इथं 5 हुकासाठी आपण इथं खुणा करून घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती आपल्याला अशा पद्धतीने त्रिकोणी स्टिच मारून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला तिथं हुक बसवण्यासाठी एक लुकाचा भाग म्हणजे थोडंसं पोकळी तयार होईल. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे टिप मारायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी इथं हुक बसवण्यासाठी इथं लुक तयार करून घेतलेले आहेत. इथं एक असं हे छिद्र तयार होतं, याच्यामध्ये आपलं हुक एकदम परफेक्टली बसून जातं. आता आपले हे जे फ्रंट साईडचे 2 पार्ट असतात ते आपले तयार करून झालेले आहेत. आता आपल्याला इथं पाठीमागचा भाग तयार करून घ्यायचा आहे. हा आहे पाठीचा भाग आपला, ज्याला की आपण सरळ बाजू आतल्या बाजूला घालून हे आपण एकावरती एक चिकटवून घेतलेला आहे. आता आपल्याला याला काय करायचं आहे, गळ्याच्या भागावरती आपल्याला एक टिप मारायची आणि खालच्या बाजूला पण इथे एक टिप मारून घ्यायची आहे.
त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला पण इथे एक टिप मारायची आहे. आता आपल्याला आपण जो गळ्याचा भाग शिवून घेतलाय त्यामध्ये असे छोटे छोटे आपल्याला कट मारायचे आहेत. आता आपल्याला हे खोलून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अगदी सोप्या मेथडमध्ये आणि 2च टिपामध्ये आपल्या इथं पाठीचा भाग हा तयार झालेला आहे. आता आपल्याला याच्यावरती आणखीन एक गळ्यावरती टिप मारून घ्यायची आहे वरून. त्यानंतर आपल्याला हे जे आपले साईडचा पार्ट ओपन आहे तो तुम्ही चिकटवून घेऊ शकता किंवा त्याच्यावरती टिप पण मारू शकता. चिकटवून जर घेतला तर आपल्याला एकदम व्यवस्थित बसेल. चिकटवून घेतल्यानंतर 10 मिनिटं थांबावं लागतं, पण त्यासाठी मी आता तुम्हाला इथं हे शिवूनच घेत आहे. मी इथं याला टिप मारून घेतलेले आहे आणि अस्तर आणि जो मेन फॅब्रिकचा जो पार्ट होता तो एकाला एक चिकटवून जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला पाठीचा भाग तयार झालेला आहे. राजा राणी कोचिंगचा फर्मा यूज करून तुम्ही ब्लाऊज शिवत असेल तर त्यासाठी तुम्हाला पाठीच्या भागाला डाच मारण्याची गरज नाही आहे, कारण ते डाच ह्याच्यामध्ये मायनस करून एकदम प्रॉपर मेजरमेंटमध्ये हे ब्लाऊजचं फर्मे आहेत. आता आपल्याला आपण जे पुढचे पार्ट तयार केले होते ते आपल्याला ह्या पाठीमागच्या भागावरती अटॅच करून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपल्याला जो पाठीचा भाग आहे तो सरळ ठेवायचा आहे. त्यानंतर आपले जे कटोरीचे भाग आहेत पुढचे 2 ते आपल्याला सरळ बाजू खाली घालून अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून इथं आपल्याला हे अटॅच करून घ्यायचे आहेत. हे दोन्ही पार्ट आपल्याला इथं अटॅच करून घ्यायचे आहेत. आता ह्या शोल्डरवरती आपल्याला इथं अशा पद्धतीने इथं टिप मारून घ्यायची आहे. आता मी दुसरा पार्ट अटॅच करून घेत आहे. तुम्ही बघू शकता इथं आपण दोन्ही पार्ट इथं अटॅच करून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहेत. आता याच्यावरती आपल्याला इथं स्लीव्ज अटॅच करायचे आहेत. आता ह्या ब्लाऊजमध्ये हे जे कटोरीचं जे आपल्याला हे टोक दिसत आहे हे टोक कमी करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. आपल्याला ही कटोरी प्रॉपर अशी एकदम
त्रिकोणमध्ये जशी फोल्ड होती आपण शिवताना जशी केली होती त्या ह्याच्यामध्ये ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला एक किंचित अर्ध्यापेक्षा अर्धा इंच असं अंतर सोडून आपल्याला इथे एक असा राऊंड शेप द्यायचा आहे. आणि याच्यावरून आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तुम्ही बघू शकता मी इथं इकडच्या बाजूला किती सोडलेलं आहे. इथून खाली एक इंचापासून वरती आपल्याला असा राऊंड शेप द्यायचा आहे इथं वरी जिथं अटॅच होते तिथं. आणि याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथं कशा पद्धतीने टिप मारलेली आहे. आता आपण जर हा पार्ट ओपन केला तर आपला जो कोना दिसत होता तो अजिबात टोक दिसणार नाही. तुम्ही इथं बघू शकता आपलं इथं टोक अजिबात दिसणार नाही. तुम्ही दोन्ही कटोरीमध्ये डिफरन्स पण बघू शकता. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या कटोरीला पण करायचं आहे. मी दुसऱ्या कटोरीला पण इथं तो अशा पद्धतीने एक डाच मारून घेतलेला आहे. आता आपल्याला ब्लाऊजला स्लीव्ज अटॅच करायच्या आहेत. आपला ब्लाऊज हा रेडी होत आलेला आहे. आपला फक्त स्लीव्ज अटॅच करायच्या राहिलेल्या आहेत. ह्या स्लीव्ज याला आपण अस्तर घेतलेलं नाही. मी विदाऊट अस्तरच्याच इथं स्लीव्ज अटॅच करणार आहे. आता स्लीव्जच्या ह्या खालच्या भागाला फिनिशिंगसाठी मी इथं अस्तरच्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आपल्याला ह्या स्लीव्जच्या खालच्या मापाच्या ह्या 2 पट्ट्या काढायच्या आहेत. हे पट्टी 1 इंचची आहे. ती आपल्याला अशी फोल्ड करायची आहे व बाहीच्या वरच्या बाजूला इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचा भाग कट करत आहे. त्यानंतर आपल्याला ही पट्टी जी आहे ही खालच्या बाजूला अशी ही शिवलेली जी पट्टी आहे ती खालच्या बाजूला अशी फोल्ड करायची आहे. इथून वरी घ्यायचं आहे आणि ह्याच्या दोन्ही बाजूला टिप मारायची आहे, इथं पण आणि इथं पण. तुम्ही बघू शकता मी इथं खालच्या बाजूला हे अस्तरची एक पट्टी अटॅच करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपली एक बाही तयार झाली. आता आपल्याला दुसऱ्या बाहीला पण अशीच एक अस्तरची पट्टी इथं अटॅच करून घ्यायची आहे खालच्या बाजूला. तुम्ही अस्तरची पट्टी अटॅच करण्याच्या ऐवजी तुम्ही हे असं 2 वेळेस फोल्ड करून याच्यावरून पण टिप मारू शकता. पण तुम्हाला जर असं करायचं असेल तर तुम्हाला बाहीची लेंथ ही 1 इंच जास्त घ्यावी लागेल. समजा तुमची जर बाही तुम्हाला 10 इंचची करायची असेल तर तुम्हाला बाहीची लेंथ ही मार्जिन सोडून तुम्हाला 11 इंच मार्जिन सहित आणि 12 इंच हे दुमडण्यासाठी असं तुम्हाला 12 इंचची बाही घ्यावी लागेल. तेव्हा तुमची बाही शिवून प्रॉपर मेजरमेंटमध्ये तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तयार होईल. तुम्ही जर ही पट्टी दुमडण्यासाठी एक्स्ट्राचं मार्जिन नाही घेतलं तर तुमची बाही ही शिवल्यानंतर आखूड होईल.
आता मी ह्या बाहीला जशी ही पट्टी अटॅच केली अशाच पद्धतीने ह्या बाहीला पण ही पट्टी अटॅच करून घेणार आहे. मी इथं ब्लाऊजच्या दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ह्या बाहीचा मध्य काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला बाही ही अशी फोल्ड करून दोन्ही बाजू फेस टू फेस ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथं एक छोटासा कट मारायचा आहे. तुम्ही बघू शकता मी इथं कट मारलेला आहे. हा कट आणि तुमच्या ब्लाऊजचं शोल्डर हे फेस टू फेस अटॅच झालं पाहिजे. दुसऱ्या पण बाहीला आपण असाच कट मारून घ्यायचा आहे. आता आपल्याला ही बाही इथं अटॅच करून घ्यायची आहे. ही बाही एकच बाजू दिलेली होती त्यामुळे ह्या बाहीला इथं खड्ड्याचा भाग येत नाहीये. आता आपल्याला ही बाही इथं अटॅच करायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कशी अटॅच करायची ते दाखवत आहे. तुम्हाला काय करायचं आहे, अगोदर ही बाही इथं जो खड्ड्याचा भाग जो आहे म्हणजे आपण जो इथं डाच काढला होता तो असा शोल्डरवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला हे असं जुळवून बघायचं आहे की आपली बाही व्यवस्थित याच्यामध्ये बसते का नाही ते. तुम्ही इथं बघू शकता हे एवढं जास्त होत आहे. आता आपल्याला हे बाही शोल्डरवरती आपल्याला हा आपण टक्स घेतलेला जो म्हणजे जिथं आपण कट मारलेला आहे तो पार्ट त्या शोल्डरवरती ठेवून आपल्याला इथंही बाही अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायची आहे. जे जास्त होते ते आपल्याला इकडं असं सोडून द्यायचं आहे आणि तिथून आपल्याला पुढं ही बाही अटॅच करायची आहे. आपल्याला ब्लाऊज शिवताना आपल्याला शोल्डरचा जो माया आहे तो प्रत्येक वेळेस आपल्याला पाठीमागच्या बाजूला घालायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता की माझं बाहीतून एवढं दोन्ही बाजूला शिल्लक राहिलेलं आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. इकडच्या बाजूला एवढं राहिले आणि ह्या साईडला एवढं. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी बाही पण इकडच्या बाजूला अटॅच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथं ब्लाऊजला स्लीव्ज अटॅच करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यावरून आणखीन एक टिप मारायची आहे. आता आपल्याला इथं फिटिंगच्या टिपा मारायच्या आहेत. हे आपलं प्रॉपर जुळत आहे, कुठेही कमी जास्त होत नाहीये. तुम्ही इथं बघू शकता व्हिडिओमध्ये. आता आपल्याला ह्याच्यावरून आणखी इथं एक टिप मारायची. त्यानंतर ह्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने इथं टिप मारायची आहे. आता आपल्याला या बाजूला पण इथं टिप मारायची आहे.
आता मी ब्लाऊजला इथं सरळ भागावरतीच तुम्ही म्हणसाल इथं टिपका मारले. आता आपल्याला हे माया आतमध्ये घालायचं, त्यामुळे मी असं केलेलं आहे. आता आपल्याला हा ब्लाऊज उलटा करायचा आहे आणि आतल्या बाजूने पण इथं टिप मारायची आहे, म्हणजे ते आपलं मार्जिन आतल्या बाजूला सर्व मार्जिन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची. दोन्ही बाजूला आपल्याला अशाच पद्धतीनं टिप मारून घ्यायची आहे. मी दोन्ही बाजूला आतल्या बाजूने टिप मारून घेतलेले आहे. आता वरच्या भागात जे आपलं मार्जिन आहे ते पूर्ण आतमध्ये जाईल आपण फिटिंगच्या टिपा मारल्यानंतर. आता मी तुम्हाला ब्लाऊजची फिटिंग कशी करायची हे सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे मापाचं ब्लाऊज आहे ते घ्यायचे. त्या ब्लाऊजची जो खालची वेस्टचा जो पार्ट आहे, हा खालच्या बाजूचा जो पाठीचा पार्ट असतो, मी तुम्हाला दाखवते. हा जो खालच्या बाजूचा जो पाठीचा भाग आहे, हा आपल्याला असा पूर्णपणे ओपन करायचा आहे. आणि याच्यावरती आपल्याला आपला जो ब्लाऊज आहे, हा असा इथून असं मेजरमेंट घ्यायचं आहे आपल्याला. वेस्टचा तुम्ही बघू शकता, शिवलेल्या भागामध्ये आपलं एवढं एक्स्ट्रा आहे ते आपल्याला इथं 2 वेळा फोल्ड करायचे. मी 1 वेळा केले, आणखीन एकदा 2 वेळा फोल्ड केलं मी. आता आपलं जे इथं जे एवढं आपलं 1 इंचचं अंतर भरत आहे, आपलं हे 1 इंच जे आहे ते आपलं मार्जिन आहे. ते आपल्याला मार्जिन 1 इंचचे इथं आपल्याला 1 इंच असं अंतर सोडून आपल्याला इथं मार्जिनची टिप मारायची आहे. तुम्ही इथं 1 इंचावरती अशी खून करू शकता. मी अंदाजे इथं धरले ते 1 इंचच आहे. मी तुम्हाला दाखवते मेजर करून. काय इथपर्यंत येते. 1 वेळा फोल्ड केलं, हे 2 वेळेस. आता हे तुम्ही मोजलं तर तुम्ही इथं बघू शकता, हे 1 इंच अंतर आहे. हे झालं आपलं वेस्टची फिटिंग. आता आपल्याला बाहीच्या फिटिंगसाठी आपली जी ब्लाऊजची तयार ब्लाऊजची जी बाही आहे, मापाच्या ब्लाऊजची आणि तयार ब्लाऊजची बाही ही अशी एकावर एक ठेवून आपल्या जे ह्या मापाच्या ब्लाऊजच्या बाहीची फिटिंग आहे, याच्यावरती आपल्याला इथं एक खून करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण इथं 1 इंचाच्या अंतरावरती इथं एक खून केलेली होती, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथून इथपर्यंत एक टिप मारली की आपल्या ब्लाऊजची फिटिंग ही तयार होईल. असंच आपल्याला ब्लाऊजच्या दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरून टिप मारून घ्यायची आहे. आता मी ही ब्लाऊजला दोन्ही बाजूने इथं फिटिंगच्या टिपा मारून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथं. आता हे 2 टिपाच्या मधलं जे अंतर आहे तिथे तुम्ही एक्स्ट्राच्या 2 टिपा मारू शकता, जेणेकरून तुम्हाला फिटिंग हे कमी जास्त करता येईल. हे तुमचं बरोबर हे मार्जिन राहिलेलं आहे. आता ब्लाऊज मी सरळ करून घेते. आपला ब्लाऊज आहे इथं तयार झालेला आहे.
आता ह्याला हुक अटॅच केले की इथं आपला ब्लाऊज घालण्यासाठी तयार आहे. अशा पद्धतीने आपण राजा राणी कोचिंगच्या फरम्याचा वापर करून इथं कटोरी ब्लाऊज तयार केलेला आहे. तुम्हाला हे ब्लाऊज कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा.